एक पारदर्शक काँग्रेस पक्षांतर्गतली महाराष्ट्रामध्ये निवडणूक व्हावी आणि त्याबद्दलचं जे काही प्रतिनिधी याच्यामध्ये तयार झालेले होते त्या सगळ्या प्रतिनिधी आज सगळे एकत्रित आलेले होते आणि सगळ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, EICC डेलिगेट्स या सगळ्यांचेच अधिकार आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधींना दिलेले आहेत आणि तो एकमतानं ठराव पारित झालेला आहे। दुसरा ठराव आम्ही जो मंजूर केलेला आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे राहुल गांधीच व्हावेत असं विनंती ठरावसुद्धा आज आम्ही केलेला आहे आणि एकमतानं हे दोन्ही ठराव पारित करून आज आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठवले। आजच्या बैठकीला आपण जर बघितलं की जे मंत्री राहिले होते त्यातले अनेक सिनियर सदस्य अनुपस्थित राहिले। सुशीलकुमार शिंदेपासून यशोमती ठाकूर, अमित देशमुख, धीरज देशमुख, संग्राम थोपटे असे काही नेते जे इतके वर्ष काँग्रेसमध्ये ते अनुपस्थिती जी होती, आपल्याला लक्षात असेल की नागपूरकडून येणारं विमान आज ते ऐन वेळेवर कॅन्सल झालं। त्यांच्या काही पक्षाचं त्याला हे लागल्यामुळे ते कॅन्सल केलं। ते एक अमित देशमुख हे आज इथं नाही, ते विदेशात आहेत। संग्राम थोपटेंची तब्येत चांगली नाही आहे। शिंदे साहेबांचंही माझं बोलणं झालं, ते इथं नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते बाहेर गेल्यामुळे ते आले नाहीत। पण त्या पद्धतीचं त्यांनी आपले भावना माझ्याजवळ कळवलेली होती, ती भावना आम्ही मांडलेली आहे। मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की या निवडणुका ज्या आहेत ह्या पक्षाच्या चिन्हावर होत नाही। तिथं जे काही गाव पातळीवरचं जे काही त्यांचे अलायन्स असतात त्या आधारावर ह्या निवडणुका होतात। मागच्या काळातही आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर औरंगाबादच्या भागामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये जे सरपंच आमचेच आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चॅनलच्या समोर येऊन याद्या जाहीर करण्याचं काम झालं। अनेक सरपंचांनी आता सांगितलं की आम्ही या कोणत्या गटाचे नाहीत, आम्ही आमचा विचार काँग्रेसचा आहे, अशा पद्धतीने सांगणारे सरपंच आपल्याला औरंगाबाद भागामध्ये पाहायला मिळालेले आहेत। आणि म्हणून ही जी काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसे जे लूट चालवली आहे राज्य आणि केंद्र सरकारने जनतेला लुटण्याची, त्याच्या आधारावरची जी होड आहे की राज्यामध्ये सगळीकडे आता आम्ही जाऊ असं आपलीच पाठ थोपटण्याचं काम जे सत्तेमध्ये असलेले लोक करतात आहेत, हे खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि या निवडणुका कुठल्याच सिंबलवर होत नाही। त्यामुळे या पद्धतीचं गावातली भांडणं वळवू नये असा सल्ला आमचा ईडी भाजप प्रणित सरकारला आहे। सर, आज क्या डिसाइड हुआ मीटिंग में, थोड़ा बताएंगे? आज महाराष्ट्र के जो हमारे PCC के डेलीगेट जितने आए थे यहाँ पर, उनके माध्यम से आज हमारी चुनाव की प्रक्रिया शुरू हुई थी। उसमें हमारे चुनाव अधिकारी जो थे पल्लम राजू जी थे और उनके माध्यम से प्रक्रिया शुरू हुई और वहाँ पर हमारे नेता सोनिया जी गांधी, इनको पूरे अधिकार ये EICC के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष चुनाव के और राज्य के प्रदेश अध्यक्ष के चुनाव के भी अधिकार नियुक्त करने के अधिकार हमने हमारे नेता सोनिया गांधी को दिया है और उसका ठराव एकमत से पारित हुआ है। हे काही आता लपलेलं नाही आहे। तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला। भाजपमध्ये जो गेला की तो शुद्ध झाला, हे आता काही नवीन राहिलेलं नाही। ईडी असो, CBIची असो, कुठल्याही चौकशा असतील, या सगळ्या चौकशा भाजपमध्ये गेल्यानंतर क्लिअर होतात, हे स्पष्ट झालेलं आहे। मधल्या काळात एक व्हिडिओ फार चाललेला होता आणि ईडीच्या अधिकाऱ्याचा फोन त्याला जातो आणि त्यांनी सांगितलं की मी भाजपमध्ये गेलो होतो, रॉंग नंबर म्हणून सांगतात। अशा पद्धतीची जी काही थट्टा आता लोकशाहीमध्ये आणि ज्या केंद्रीय तपास यंत्रणेची थट्टा एक प्रकारे केली जाते आणि त्याला राजकारणासाठी वापरलं जातं, हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे।
भाजप भय आणि भ्रष्टाचाराचं राजकारण देशामध्ये करायला निघालेलं आहे. आता हे पितळ उघडं झालेलं आहे, त्याच्यावर वारंवार आता सांगायची गरज नाही. मगाशी तुम्ही म्हणालात की अनेक वैयक्तिक कारणामुळे तुम्ही आजारी आहे, विदेशात आहे म्हणून अनेक नेते बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. मात्र काँग्रेसच्या बैठकांमध्ये किंवा मतमोजणीच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं की अनुपस्थिती हा एक चर्चेचा विषय होता आहे, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा विषय होता आहे. तुम्ही स्वतः याचा काही आढावा घेणार आहात किंवा अशा प्रकारची अनुपस्थिती राहू नये किंवा ही आगाऊ कळावी असं वाटतंय? बरोबर आहे की पक्षाच्या शिस्तीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं हे अनिवार्य असतं. पण जेव्हा तब्येत चांगली नसेल या ते इथं उपस्थित नसेल तर अशा वेळेसही सुद्धा त्यामध्ये आपल्याला ती गोष्ट मान्य करावं लागते. खाना हिंदी में बता दीजिए, आज ग्राम पंचायत चुनाव के नतीजे आए, बीजेपी सबसे बड़ी पार्टी बनकर उभरती हुई दिख रही है, लेकिन महाविकास आघाड़ी को अगर देखा जाए तो आप लोग नंबर 1 पर दिख रहे हैं. आशीष शेलार ने कहा है कि जो बात शिंदे साहब ने कही थी कि अगर महाविकास आघाड़ी के साथ रहे तो शिवसेना जो है वो काफ़ी नीचे पायदान पर जाएगी और दिखा भी वैसा ही चौथे नंबर पर. देखो, दो चीज़ें हैं कि ग्राम पंचायत का चुनाव महाराष्ट्र में सिंबल पे नहीं लड़ा जाता. आपको याद होगा कि जब महाविकास आघाड़ी की सरकार के जाने के बाद ईडी की भाजपा प्रणीत सरकार महाराष्ट्र में आई और औरंगाबाद एरिया में कुछ ग्राम पंचायत के चुनाव हुए और उस चुनाव के माध्यम से वो सरपंच को पकड़कर बताया जा रहा था कि मैं इस गट का हूँ, मैं यह पार्टी का हूँ. लेकिन अब वो सरपंच बाहर आ रहे कि बोले हम इनके कोई गट के नहीं थे, हमें पकड़ के उन लोगों ने कहा कि यहाँ साइन मारो, हम तुम्हारे गट के हैं. और इस तरह की अफवाहें और इस तरह की अपनी पीठ अपने हाथ से थपथपाने का काम महाराष्ट्र की ईडी की भाजपा प्रणीत सरकार कर रही है. इनका जनमानस में कोई भी महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी और भाजपा प्रणीत सरकार का कोई महत्व नहीं है. ये अब स्पष्ट होना शुरू हो गया है. और आज मैं आपको अभी से बता रहा हूँ कि जब ये निकाल पूरा स्पष्ट आन दो और ये निकाल की जब लिस्ट हम बताएंगे आपको तो सबसे ज़्यादा कांग्रेस से आगे आपको देखने मिलेंगे. सर, एक आखिरी सवाल, आज का जो आपकी मीटिंग हुई है किस तरह के दो प्रस्ताव पास किए गए हैं, थोड़ी सी जानकारी. आज हमारे चुनाव अधिकारी राजू पल्लम जी जो हमारे पार्टी अंतर्गत चुनाव के अधिकारी थे, उनके माध्यम से ये पूरी चुनाव प्रक्रिया पूरी हुई. हमारे जो पीसीसी डेलीगेट थे उनने सब लोगों ने एक मत लिया कि हमारी नेता सोनिया गांधी जी को ये सब अधिकार दिया जाए. उसका एक ठराव पारित किया गया और एक दूसरा ठराव पारित किया गया है. उसमें विनती की गई है कि हमारे नेता राहुल गांधी जी ने ही अखिल भारतीय कांग्रेस के अध्यक्ष बनना चाहिए. ऐसे हमारे सभी पीसीसी डेलीगेट और महाराष्ट्र प्रदेश के वजह से उनको विनती करने का एक दूसरा ठराव पारित किया. मी सांगितलं त्याचं मगाशी विश्लेषण मांडलं. संग्राम थोपटेंची तब्येत चांगली नाही आहे, त्यांचा फोन आला होता. सुशीलकुमार शिंदे साहेब इथं नाही आहेत, ते बाहेर आहेत. अमित देशमुख ते पण बाहेर आहेत. आणि त्याच्यामुळे ही जी काही तुम्ही यादी सांगता तर काही नेत्यांचा प्रॉब्लेम असा झाला की नागपूरमध्ये विमान ऐन वेळेवर कॅन्सल झालं आणि त्याच्यामुळे काही नेते येऊ शकले नाहीत आणि मुद्दामून यांनी टाळलं असं नाही आणि त्याचं काही चुकीचं करू नये. काँग्रेस इथं एकजूट आहे महाराष्ट्रात. त्यात भाजपचं पायाखालची वाळू सरकार लागली म्हणून या पद्धतीच्या अफवा पसरवतात. ॲक्च्युली त्या जमिनी किती विकायच्या आहेत त्याचं हे पाहणं आहे. उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचं सरकार होतं की कोस्टलचा विकास कसा केला जाईल आणि त्याला जे काही लूट केंद्र सरकारने सुरू केलेली आहे, सगळे यार्ड तिकडले विकले जाऊन प्रायव्हेट एका माणसाला दिले जातात आहेत आणि म्हणून त्यावेळेस महाविकास आघाडीने त्याला ब्रेक लावण्याचं काम सुरू केलेलं होतं. हे ईडीचं भाजप प्रणीत सरकार आता ह्या सगळ्या जमिनी एका माणसाला केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, कारण की त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांचे हस्तक आहोत, हे आम्ही म्हणत नाही, हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की आम्ही त्यांचे हस्तक आहोत, राज्याच्या जनतेचे हस्तक नाहीत असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे हस्तकांनी तिथली कोणती प्रॉपर्टी तिकडे द्यायची आहे त्याचं पाहणी त्यांनी केली असेल. ईडी ने चार्जशीट फाइल की है संजय राउत केस में और ईडी का कहना यह है कि
कि संजय राउत डायरेक्टली लिंक थे पात्रा चौल केस में, कैसे देखते? देखो, जो अभी आपने सवाल अभी जब भी पूछा गया था कि जो लोगों के ऊपर ईडी का केसेस चल रही थी वो बीजेपी में गए, तो बीजेपी में जाने के बाद वो क्लीन चिट हो जाते हैं। तो मतलब ऐसा है कि ये पॉलिटिकल दृष्टिकोण से केंद्र की सरकार केंद्रीय तपास यंत्रणा का दुरुपयोग कर रही है। ईडी को कल अगर दिल्ली के सरकार ने बोला कि भाई ये अब छोड़ो, ये अपने आदमी हो गया, अपने पार्टी में आ गया, तो बस वो क्लीन चिट हो जाता है। तो अब केंद्रीय तपास यंत्रणा जो है इसका दुरुपयोग हो रहा है, अब स्पष्ट हो चुका है। इसलिए संजय राउत के ऊपर झूठे आरोप लगाकर ईडी अपनी बात रख रही है कोर्ट में, और उसका अब कोई मतलब नहीं है कि ये सब इशू को अब बहुत चर्चा में लाने की जरूरत है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।